नमस्कार. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या एका प्रकरणाबाबत मोठं अपडेट समोर आलं आहे आणि या प्रकरणावर खासदार मुरलीधर मोहोळ यांनी काय मोठं विधान केलंय. अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. ही घटना नेमकी कधी घडली, त्यावेळी काय परिस्थिती होती आणि नेमकं काय झालं होतं, या सर्वांबाबत विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित केले जात होते. आता याच संदर्भात खासदार मुरलीधर मोहोळ यांनी एक महत्त्वाचा अपडेट दिलाय. त्यांनी स्पष्ट केलं की या कथित विमान अपघाताबाबत जी माहिती पसरवली जात आहे तिची तारीख आणि तपशील याबाबत गैरसमज निर्माण झाले आहेत. मोहोळ यांनी सांगितलं की संबंधित घटनेबाबत उपलब्ध नोंदी आणि अधिकृत माहिती तपासली जात आहे. नेमकी तारीख आणि अधिकृत अहवाल याची पडताळणी सुरू आहे. म्हणजेच अजून अंतिम निष्कर्ष समोर आलेला नाही. अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही. आता प्रश्न असा आहे, पण नेमका अपघात झाला होता का की काही तांत्रिक बिघाड होता? या सर्व बाबींची खात्रीशीर माहिती अधिकृत स्तरावरून येणं बाकी आहे आणि इथेच लोकांच्या मनात शंका निर्माण होत आहेत. या प्रकरणाबाबत काही कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. अधिकृत रेकॉर्ड तपासले जात आहेत. संबंधित विभागाकडून अहवालाची प्रतीक्षा आहे. मोहोळ यांनी असंही स्पष्ट केलं की अफवांवर विश्वास ठेवू नये. तपास पूर्ण झाल्यावरच सत्य समोर येईल. म्हणजेच सध्या सुरू आहे तो फक्त पडताळणीचा टप्पा. आता सरकार किंवा प्रशासनाची भूमिका काय आहे? संबंधित विभागाकडून अधिकृत स्पष्टीकरण येणं अपेक्षित आहे. जर काही अपघात घडला असेल तर त्याचा अधिकृत अहवाल असणं आवश्यक आहे. पण आतापर्यंत कोणतंही अंतिम अधिकृत स्टेटमेंट जाहीर झालेलं नाही. अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे आणि हेच या प्रकरणातील सर्वात संवेदनशील अंग आहे. जर हा विषय केवळ अफवांवर आधारित असेल तर चुकीची माहिती पसरल्यानं जनतेत संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि जर खरंच काही घटना घडली असेल तर पारदर्शकता ठेवणं प्रशासनासाठी महत्त्वाचं ठरेल. राजकीय पातळीवरही याचा परिणाम होऊ शकतो. विरोधक प्रश्न उपस्थित करू शकतात, सत्ताधारी स्पष्टीकरण देऊ शकतात, पण अंतिम सत्य अधिकृत अहवालानंतरच स्पष्ट होईल. तुमच्या मनातही काही प्रश्न आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. या संपूर्ण प्रकरणात सध्या जे काही समोर येत आहे ते म्हणजे पडताळणी आणि स्पष्टीकरणाचा टप्पा. अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही, म्हणून आपण सर्वांनी संयम बाळगणं गरजेचं आहे. विश्वसनीय स्रोतांवरच विश्वास ठेवणं आवश्यक आहे. अशाच विश्वासार्ह आणि सविस्तर बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.